वाजवलं. गुजरात मध्ये होतो मी आपलं वापीत आणि त्या वापीतनी पहिले मी 2 वेळा जाऊन आलो. त्या गरबा आपलं नवरात्र मध्ये ते पोरं पोरी दांड्या खेळतात, गरबा पद्धतशीर दांड्या खेळतात, पोरं पोरी दांड्या खेळतात आणि 6 महिन्यानंतर दवाखान्यात जातात. त्याचा आवाज काढून पाहिला. सर्व मंडळी आहे, संच आहे, दीदी सोबतले मी धन्यवाद देतो. महाराज आहेत, महाराज असं द्यायला लागतो, चिरफाड करायला लागतो, तो हे पब्लिक जमतो. एकनाथ महाराजांनी हेच केलं. एकनाथ महाराजांचे साथीदार एवढे हुशार होते. एकीकडे दंडारी सुरू पहिल्या काळात आणि एकनाथ महाराजांचं कीर्तन सुरू. एकनाथ महाराज टाळ वाजवणार म्हणे, कारे म्हणे आपल्यापेक्षा तर तिकडं गर्दीच्या आता दिसून राहील. त्याचा टाळ वाजवणारा म्हणे, एकनाथ महाराज उद्यापासून तुम्ही लुगडं घाला म्हणे, मग लोक कमी येतात म्हणे. एकनाथ महाराज सांगितलं झालं असं केल्यावर जमत एक नंबरच जमते म्हणे. दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराजांनी भारुडाची परंपरा लावली की एवढं मोठं काय रे बाबा, एवढं मोठं काय रे बाबा. फुल लोक जमले. एकनाथ महाराज जमते म्हणे, तेव्हापासून भारुडाची परंपरा सुरू झाली. आणि कुठं शिकायला जावं लागते. अरे चांबडा आहे बकऱ्याचं 400 रुपये किलो, याची किंमत फक्त खाणाऱ्याला माहित आहे. हे आहे हरणीचं, याची किंमत फक्त सलमान खानले मालूम होती. हरण किती महाग आहे. आता झोपीत जर आली ना तर ते म्हणते अरे तू इधर क्यों आ रही. आणि आहे घोरपड, यशवंत नावाची घोरपड शिवाजी महाराज कामी आली. पण माणूस एवढा काका चालले का, काका काका खाली बसा. मला वाटून राहिलं मांग महाराज मंडळी बसून आहे, आपण गाणे कमी घ्याव. काकानं मारली बाजू. एक पेनारी ओ बसना सुनीता विलियम बाई. मग मी 1 खंजिरी वाजून पाहिली, त्याचा आवाज काढून पाहिला. गाणं बसवलं की आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबांचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, सोन्या बाबांचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आई उठो बाबा, उठो बाबा, उठो बाबा, आईचा उठो बाबा, उठो बाबा, उठो बाबा. पद्धतशीर गाणं बसत नाही माय. ज्यावेळेस मी जन्मलो त्यावेळेस बाबाच्या हातात यशोदे
बाळा दूर मनमोहना नकद से गुड मागणार बाळा दूर माझ्या बाळाचे डोळे जसे काय आगीचे डोळे बाळा दूर मनमोहना नकद से गुड मागणार बाळा दूर मनमोहना नकद से गुड मागणार बाळा दूर दोघही नवरा बायको 3 वर्षापासून पटे नाही इथपर्यंत आलो आपण मी ज्यातही चुकाट्यात हात घालत नाही आपल्याला पटतही नाही बापाचे सरळ जीवन पाहिजे ती एक हात खोदावी जमीन ते पूजनावनी पूजन ग्रामगीता सांगते ग्रामगीता वाचाल तर टिकाल वाचाल तर वाचाल नाही तर भंगार मध्ये फेकाल कारण पाहतो ना आम्ही वाचलं पण जास्त तज्ञ मंडळीनं आपण भुकूच गेलो हिंदू खतरे में है मुसलमान धोखे में अरे दोनों ही मजे में है रे बा तू अंगार नको लावू रे एक तुपाशी आहे तर दुसरा उपाशी आहे राजा त्याचा विचार करा रे मानव पशु येऊन तुम्ही आला नराचा नारायण होणे त्याला कर्तव्यानं माणूस मोठा होते पैशानं माणूस मोठा झाला असता या भारतातले दिग्गज नेते गेले आर आबा गेले देशमुख साहेब गेले बाळासाहेब ठाकरे गेले मुंडे साहेब गेले पण पैसा वा थांबे होय थोबाडीत मारीन येत ओय तुला फोटोच काढायचा आहे का घे मेरी यार की शादी आज मेरी यार की शादी है यार की शादी है मेरे दिलदार की शादी है आज मेरी यार की शादी है आज मेरी यार की शादी है बोट घालूच खराब झाला पहिले मोबाईल निघाले होते बोटाने बटन दाबाचे आता नवीन निघाले स्क्रीन टच कोणाले कोणता टच होऊन आला त्याच्या बापाने मागून नाही तर पाहतो ना आम्ही मोबाईल अरे काही पोरं व्हॉट्सअपवर बसेल राहतात राग येते पण काय करावं आता माझी पण आता मला मग जीव द्या ना पोटे अरे कितीतरी वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने जीवन जगण्याची कला दिली तरी भागवत सप्ताह घेऊन आलो आपण माणूस जुळवण्याचा कारखाना भागवत सप्ताहाच्या माध्यमातून निर्माण करून आलो आणि शांताबाई काल वाजली तर पुऱ्या लोकांनी शांताबाई बरं शांताबाई एकटी नाही आली शांतारामने सोबत आणलं नाव सोनाबाई हाती कतलाचाही वाटा नाही काही पोरं ओढणं चालतात कानाले हॅलो भडकलं मेलं ते म्हणते हॅलो हे म्हणते मेलो ते म्हणते कुठं हे म्हणते पुढच्या चक्क्यात अरे मांग तेरे नाम पिक्चर निघालं महाराज मांग तेरे नाम पिक्चर निघालं तर काही पोरं एवढं केस वाढवलं माणूस आहे का बाई आहे समजेल नाही त्याच्यानंतर दुसरं एक कट निघालं गजनी कट काही पण एवढं बारीक कटिंग करणं सुरू केल्या असं वाटते मोदीच्या हेलिकॉप्टरच्या डोक्याला धडका मारल्या किती नाही किती आता एक नवीन कट निघाला स्पाईक एक केस केले वरी बाकीचे केले खाली हातात बुलेट गाडी चालवता त्या खोप्यात एखादी चिमणी काय घुसली ना तर 12 अंडे 4 पिले दिल्याशिवाय बाहेर निघणार नाही काय वातावरण चालू आणि आता एक मला दुसरं कोट नवीन दिसून राहिलं हे एवढंसं समोर ठेवते मागून एक चोची ठेवते हे इतर आहे ते पिवळं असं वाटतं एखादं पान खोण्याच्या डोक्यात फुकला काय एवढी मागून शेंडी अरे या शरीराचं प्रदर्शन नका करू रे तुकडोजी महाराज सांगतात महिलांना उपदेश सांगतात अरे सावित्रीच्या लेकी आहे पण डोक्याचा पदर कधी माय मावल्यांनो मला हिच्या पांडुनाच्या आई बहिणींनो सर्व जिजामाते सारख्याच आहे सर्वांच्या डोक्यावर पदर आहे काही बायांना आताच पदर सरकवून सोडून केलं आता काही फायदा नाही वेद काय म्हणते 14 विद्या 64 कला वेद काय म्हणते ज्या बाईचा उजवा पाय ऐकून घ्या ज्या बाईचा उजवा पाय पायाजवळचा अंगठा अंगठ्याजवळचा बोट अंगठापेक्षा मोठा असला तर ते बाई आपल्या नवऱ्याले मरेपर्यंत ताब्यात ठेवते पाहता काकून पायानं चालू आलं तुमच्या लक्षात एका गावातली दोघंही नवरा बायकोच्या भांडणं होत 3 वर्षापासून नेहमी भांडणं होत त्या नवऱ्याला वाटलं करावं तर काय करावं
ते गेलाय का महाराज जोड म्हणे महाराज 3 वर्षापासून म्हणे आमच्या दोघही नवरा बायकोच्या भांडणं होते म्हणे, याच्यावर उपाय सांगा म्हणे. महाराज म्हणे उपाय की पाय काही नाही, घरी जा. यानं सांगितलं सुमन ताट वाढून आण म्हणे. त्या बाईनं बिचारीने ताट वाढून आणलं. हे जेवून राहिला. जेवता जेवताच्या डोक्याला आला प्रकाश पडला. महाराजांनी सांगितलं आपल्या बायकोची तारीफ करा.